शिवल्याने फसवलं रे मले, पागल नवरा दिला मले शिवल्याने करून. पहिले सांगलं नाही लग्नाच्या अगोदर हा पागल आहे की काही, याला गोळ्या चालू आहे काहीच नाही. हे माझी जिंदगी बरबाद केली यानं शिवल्यानं. हो बाई, ज्यावेळेस दाखवायला आणला त्यावेळेस चांगला होता ना बापा. मला माहित आहे का याच्या गोळ्या सरतीन हा पागल होईल. मला काहीच माहित नाही बापा, मला नाव घेऊ बापा. हो खरंच ना माय बाई, तू काही नको बोलू ना. पागल आणि गिगल मा पोरगा काही पागल नाही, काही पागल आहे नाही तर काय. तर तुमचा पोरगा रात्री माझ्या गच्चीवर बसला होता ना, बरं झालं बाई गच्चीवर दाबली मेली नाही मी. आणि आता लागे गावात फिरून राहिला, झाडे लावा झाडे लावा. हो बाई, होते ना तो सुद्धा होते ना, दवाखान्यात नेला की चांगला होते तो. आता मानसिक रोग कोणाला नाही बाई, कोणाला नाही. सारेच पागलात न दिसा. पण आता कसं आहे बाई, सर्वच पागलात न दिसा. फक्त कसं आता तो थोडासा जास्त झाला होते तो दवाखान्यात नेला सारखा होते. डॉक्टर करतात त्याला व्यवस्थेची, तू टेन्शन न घेऊ. आता स्वभाव पोरगा लय चांगला आहे, देव माणूस आहे पोरगा. ना तुम्ही काही सांगता बाबा का पागलच्या सोबत मला राहायला होता का? लग्न दिलं शिवल्यानं करून पागल सोबत. आणि आता बरं झालं मला त्या दिवशी मारलं नाही यानं, गच्चीवर पाय नाही दिला पाय, नाही तर मेली असती की नाही मी. काहीच पाहत नाही हा माणूस, बायको आहे की काही आहे काही समजून नाही राहिले त्या माणसाले. पागल झाला तो माणूस. गुड्डी न्या तुम्ही दवाखान्यात न्या की कोणा वैद्याजवळ न्या की गुड्डी दाखवा, दुरुस्त नाही होता माणूस आता. पागल झाला. हो बाई, होते ना दुरुस्त होते ना. तू काय टेन्शन घेऊन राहिली? काही टेन्शन घेऊ नको बा, आम्ही आणतो दुरुस्त करून. तुला पहिल्यासारखाच गंठ्या देऊ आम्ही. फक्त कसं बा, कशी बोलू नको बा. बोलू नको म्हणता बोलू नको. माझी जिंदगीचा सत्यानाश झाला ना, सगळं माझा संसार बरबाद झाला ना. पागल बांधला मागे यात तुम्ही ना. आता मी काय करू, कसं करू बाबा आता? 5 कोटी 50 कोटी झाडं लावणार राव मी. इकडे तिकडे झाडच झाड, झाडच झाड, हवाई हवा, हवाई हवा. असे बुले या ना मिळाले सोडणार मी काम आले. 5 कोटी झाडं लायला यायले, बंद घातले लोकांनी झाडच लायला लावतो. या सरपंचाले झाडं लायला लावतो. स्मशानभूमी झाडं, गोदरीत झाडं, गावात झाडं, वावरात झाडं, धुऱ्यावर झाडं, जंगलात झाडं, इकडे तिकडे झाड 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 झाड. पाना माणूस पागल आहे नाही तर काय. तर बाबरे काय काय बोलू राहिला माणूस. 50 कोटी झाडं लाईन म्हणते. पाहिले काय ना याच्या जन्मात 50 कोटी झाडं. पागल आहे नवरा माझा, सगळा पागल आहे. मला सगळ्यांनी फसवलं. एका नाही सांगलं की पागल आहे की गोळ्या घेते, कोणच नाही. असं वाटलं सगळ्यांनी होते लग्न उद्या हिची जिंदगी बरबाद. बाई चांगलाच आहे ना तो, पागल नाही बापा. आता कसं एखादा तो भुकला त्याचा गोळीचा म्हणून त्याच्या रसवर पडला होते ना तो चांगला. मागे केलता ना मी चांगला. आता केळकोरकडे नेला तो की आता सुद्धा होते तो 10 मिनिटात. मी आणतो बाई, सुद्धा करून आणतो त्याले. गडबड नको रू बा, अशी बोलू नको बा तू. तुम्ही सुद्धा करा की काही करा बापा. मला हा नवरानी पाहिजे बापा. मी नाही राहत याच्यासोबत. मी मा आई बाबाले मला चालली जातो. मी काय करू बापा या पागला बरोबर राहू? तर मलाही पागल करीन याच्या बरोबर राहू. अशी करू नको बाई. तू जाशील तर सांग ना त्याला सहारा कोण आहे. कोण आहे मग त्याला सहारा? तू तरी समजून सांगशील. तुला म्हटलं ऐकते बी ना तो. असं नको करू, जाऊ नको तू बोलूच नको. शैतान वाराचे मायास की हैवान तू. पोराला गोया दिला लपू लपू माया. पण मला एक दिवस माहित नाही पडू दिला काय केलं काय नाही. असं मला एखाद्या दिवशी तर सांगा लागत होतं की मा पोराले अशी अशी बिमारी आहे, त्याला रोज गोया द्यायला लागतात. गोयाने दिला की मा पोरगा बयकते, कसा करते. सांगायचं लागत होतं पण नाही, सांगायचं कामच नाही पडू दिलं ना. बाई नाही सांगितलं तर जाऊ दे ना बापा. आता काय जाऊ दे, आणतो ना आम्ही सुद्धा करून आणतो त्याला दवाखान्यात नेतो ना बापा. आता काय बापा तू अशी हळूहळू मारून राहिली हो बाई. जाऊ दे, सुखा संसार आहे बापा. कमी कशाची आहे सांग बरं तुले. कशाचीच तर कमी नाही ठेवेल बापा. तुम्ही ना सगळ्यांना मला सांगायला पाहिजे होतं. माझी जिंदगी तुम्ही सगळ्यांना बरबाद केली. एक नाही त्याच्यात सामील तुम्ही सगळे लोक आहे जेवढे तेवढे. म्हणूनच ना या हिमालयावाल्याच्या मला सदैव सांगायला लागेल ना, हे असं कर तसं कर. मला वाटलं साधा आहे बापा, पण साधा कायचा हा तर मान तर पागल होता. म्याठा म्हणूनच याला कोणतं काही समजे ना. गोया चालू होत्या ना, गोयाचा असर करीन की तो आपल्या बोल्याचा असर करीन. काही नाही, पागल आहे तो पागल. बयकली रे बाबा, बायको बयकली. इले झाडं लायला तुम्ही आता. मशानभूमीत लायला होते इले. मशानात झाडं लाव तू आता. झाडं लाव मशानात. बयकली रे आता काही बोलून राहिली. पागल आहे म्हणते पागल. हिचा बाप पागल, हिची माय पागल, हिची पुरी खानदान पागल. मला पागल म्हणते सायाची. थांब तुले झाडच लायला होता आता. अरे पान हे पागल वाराचं काय बोलू राहिले तर. माय पुऱ्या खानदानले पागल आहे म्हणते. पाहता तू खानदान रे पुरी पागल. ते माय बी पागल आणि तूही पागल. गंठ्या भादरू नको काही बी. चुप बस, चुप. अरे चुप बस म्हणता आता. भादरू द्या त्याले बघू द्या काय आहे तर त्याच्या मनात. तर मला पाहू द्या काय काय बोलते तो तर पागल वानाचा. जाऊ दे बाप्पा, आता मला काही करायला लागत यायचं काही असं. इकडे मी माय बापाला फोन करतो, मला तो चालली जातो आता.
पोरी पोरी ऐक ना, असं नको करू ना, जाऊ नको बिचारी, याले सोडून जाऊ नको ना, तुझ्या सहारा आहे हो त्याले, असं नको करू ना सरपंच. आता हे कसं झालं बापा, आता हे तर पोरगी चालली बापा याले सोडून, आता कसं होईल घंट्याचं. बहिणी जसं होईन तसं होईन. आता कसं ते बाई ऐकायला तयार नाही आहे. जाऊ दे, याला पहिले चांगला करणं आपलं काम आहे. चला घ्या याला दवाखान्यात, घ्या झटकनी दवाखान्यात घेऊन जाऊ. नामदेवराव गाडीवाल्याला फोन लावा तुम्ही. हो लावतो गाडीवाल्याला फोन. पण या भयाळवाण्याच्या भय घाल का, रोग आलता का? हा, चांगल्या संसारात सत्यानाश केला पागल लेखाला. गंठ्या तुला अक्कलच नाही लेखा. पहिले तिला ऐकून तिकून लगन जुटे ना तुझे जोटलं, सारं झालं तरी हे असं केलं तुला. पट्ट एक सांगून 4 वय घालावत होते. झालं साल पागल. नाम्या चूप बस तू, शिल्लक बोलू नको, शिल्लक बोलू नको. आणि आता झाडं लायला तुला 38. झाडं लायला लावतं, झाडं वाटतं खेटर मारा तुले. बुढे आहे का होत्या 5 चप्पल चांगली खेटर मारतो 2-4 होबाळ्या त्याच्या आजला हा जास्त. जाऊ दे रे नामदेव, जाऊ दे, बोलू नको, जाऊ दे. पागल बाय पागल, आता त्याच्या कुठे नांदी लागला. चला चला, ते गाडीची लाईन लावा आणि गाडीत बसा, चला घेऊन जायला दवाखान्यात. नामदेवराव याच्या नांद नको लागू. चला गाडी सांगा लोक, गाडी बोलवा आणि टाकून द्यायला गाडीतून, चालली घेऊन जाऊ. केळकड करे आपण शाट मारते साळा जाऊ. हा आता शाट दिल्याशिवाय दुरुस्त थोडी होणार आहे. शाट द्यायच लागतात नाही आले, नाही तर मग झाडा लावा बंदा का आले परेशानी. बायको तर गेली जाता, आपले डोकं काही नटीचा अर्ध मॅट करीन. चला बाबा याला पहिले दवाखान्यात न्याला केळकर नाही सुजे पाटलाकडे घेता. पुढे न्या बापा, कोणी दवाखान्यात न्या. या दलिंदर आले, फक्त कसं सुद्धा झाला पाहिजे बा, एवढीच आहे माय म्हणणं, बाकी काही नाही बापा. कसं आहे आता, हा सुद्धा झाला तर बरं आहे बापा, नाही तर काही खरं नाही. माय गेली आज सगळे. आता मग याच्या मागे फिरू हा तर फिरीनच बनता गाव गोसाईनच. पण कसं हो भाभी, काही टेन्शन घेऊ नका ना, आणतो ना आम्ही दुरुस्त करू. आम्ही कासाठी नामदेव जाय बरं लवकर, गाडी सांग जाय घेऊन जाऊ दवाखान्यामध्ये. हो आणतो या पागलाला गाडी आणतो. हा चाल बाबा बाई, जिंदगी खराब झाली रे बाबा. तुम्ही ना मला कोणाच्या हवाले केले बाबा, कोणासोबत लग्न केलं माया करून. माझी जिंदगी सगळी बरबाद केली तुम्ही ना. काय झालं काय पुरी, काय झालं? पण म्या काय तुझी जिंदगी खराब केली बाबा? तू जे काय केलं म्या चांगलंच केलं बाबा. तू काय असा आरोप लावून राहिली मावर? काय झालं हे तर सांग बाबा पोरी. तुम्ही नसतं केलं बाबा जे काय आहे ते, तर तुम्ही नसतं माझी जिंदगी बरबाद केली बाबा. तुम्ही नसतं माझ्या टकल्या बरोबर लग्न लावून दिलं. चांगला आहे पोरगा, चांगला आहे, निर्व्यसनी आहे. ओ पोरी, तू काय बोलून काय राहिली बाबा? चांगल्या पोराबरोबरच लग्न दिलं म्या करून. निर्व्यसनी पोरगा आहे, सुपारीचा खाड नाही खात बाबा. वावर घर दार चांगला आहे त्याचं, आणि तू काय बोलून राहिली? म्या काय केलं तुझ? सांग बा पोरगी, आलो घेऊ बा. तिला कसं माहिती तुला बाई कोण? 5 दिवस पुढे आणतं का बाबा पोरी तू? बाबा तुम्ही ना मला फसवलं ना तुम्ही ना मला लग्न दिलं त्याच्यासोबत लावून. पागल आहे तो, पागल. गोया घेते मटामट. सुपारीचा खाण नाही पण मटामट गोया घेते बाबा. पागल आहे तो, पुरा मॅट आहे. मला मारायला पाहिजे तो. पोरी काही बोलू नको पोरी, चांगला पोरगा आहे. अशी काय बोलून राहिली बाप्पा तू? तुझ्या मायनं दिलं का तुला बाई कोण? पप्पाले काहीच काही सांग म्हणून. काय बाई, काय तू बोलून राहिली बापा? अरे बाबा, तुम्हाला पोरीवर विश्वासच नाही ना. ते ना आपल्याला फसवलं ना. त्याचं पोरगा पागल आहे म्हणून सांगलं नाही ते ना. गोया चालू आहेत त्याले लग्नाच्या अगोदर पासून. किती वर्ष झाले आणि किती नाही. त्याची बाई त्याला लपून गोया देत जाय बाबा. पण कसं आता मला माहित पडलं, आता हाती पडला ना तो. असं काय बाई, असं काय? खरंच आहे का हे? बापा रे, पुरी जिंदगी खराब झाली बापा. का हो बाई? माझ्या जिंदगीचा सगळ्या सत्यानाश झाला रे बाबा. तो पागल झाला ना, पण त्या गावात फिरून राहिला ना. पण ते झाडे लावा करून राहिला पागलासारखा. आणि पण त्या लोकांनी बनवून राहिला, काही मी बोलू राहिला, शादू राहिला. आणि तुम्हाला माहित आहे का, तो बनेलवरच चड्डीवरच फिरून राहिला. सांगा आता, इज्जत जाय धुंद्यात की नाही? हो ना बाई, हो ना, मला माहित नाही असं होईल म्हणून. मला काय माहित बाबा. त्या शिवल्यानं नांगरा फसवला बापला. त्यानं सांगितलं नाही हराम खरानं असं आहे म्हणून. तरी तू काही काळजी नको करू. काय म्हणता बाबा, काळजी नको करू. तुम्ही लवकर या आठीचा. जास्त टाइम नका लावू तुम्ही. तुम्ही आले की मी चालली होते तुमच्या सोबत. मी राहत नाही या पागला बरोबर. काय करू त्या पागला बरोबर राहून? घेतलं माझी एखाद्या दिवशी तर काय करू मी? हो बाई, येतो पोरी, येतो त्या भाली घेऊन येतो सोबत. फक्त कसं जपातून राह बाबा. मारीन गिरीन तो, पागल झाला तो. गच्ची मच्छी पकडीन, काही सांगता येत नाही बरं. दूर राह. तडीचा थांबूच नको तू. बाहेर थांब बाबा, इकडे कुठे रस्त्यात. हो
तुम्ही या फक्त लवकर या. मी पाहतो बाय काय आहे तर. तुम्ही लवकर या बाबा. टाइमपास नका करू. आलोच ना बाई, आलोच. अर्ध्या घंट्यात येतो त्या घरी. हो, टेन्शन न घेऊ तू. आलोच मी. हा, फक्त तू काळजी घे. हा बाबा ठेवतो मी फोन. या लवकर बघ. जिंदगीचा पुरा सत्यानाश लावला बाबा. सगळं वाटोळ केलं माझ्या जिंदगीचं. या शिवल्यानं काही सांगलं नाही. संबंध करायच्या वागती लोक सांगतात किती, पण हा किती खराब. मला सांगलं नाही काही. माझी जिंदगी बर्बाद केली त्यानं. मा बापाची वाट पाहतो आता आणि चालली जातो बा बापा सोबत. आता बा बापाला गेटी नाही राहत बाबा. मी काय करू या पागला सोबत राहून. ते शिवल्याची तर चांगली काढायला लावतो मी मा बापाले. असा कसा संबंध केला म्हणून सगळं बोलायला लावतो मी. सांगायला लावतो त्याला माझे लाले. जिंदगी बर्बाद केली बाई. बाबू बाबू, हो पोरा इकडे रे, इकडे बाबू. आता मग उद्याचं काय म्हणते मा बापा मोठा किंगरीला आज राहायचे बाबा. बाबू इकडे बाबू इकडे. जसं की मा बापाला जीव भेटे बा. हा दिवसांनी 100 खेळा वाद देत असेल मा बाप. काय आहे काय म्हणता, काय अटकलं तुमचं आता. अरे बाबा अर्जंट आहे ना. ये ना बाबू इकडे. ये ना इकडे. म्हणता बाबा काय म्हणता. अरे बाबू, त्या बहीणची जिंदगी खराब झाली रे बाबा. खराब झाली. माझ्यानं सत्यानाश झाला. त्या बहीणचा सत्यानाश झाला माझ्यानं. असं काय बोलून राहील तुम्ही काय केलं मा बहीणचं. हा सत्यानाश झाला काय झालं काय. हा काय बा काय तुम्हाला काय सपन तर नाही पडलं राती. काय तर काय बोलून राहिले. अरे बाबू, मी तर चौकशी नाही केली. तो या जवाई पागल निघला बाबा. पागल आहे तो. त्याला गोळ्या चालू होत्या. आताच म्हणे त्या बहीणचा फोन आलता. म्हणे बाबा तो पागल आहे म्हणे. पागला या गोळ्यात बांधलं म्हणे तुम्ही ना. म्हणे कशीच करून राहिली तुम्ही बहीण. कशी करून राहिली. आपल्याला जा लागते बाबू तोटी. अचानकच तरी मी म्हणू की त्या शिवल्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका बरं. तो शिवला बोगस आहे. 4 लोक विचार. तुम्ही काय म्हणा नाही आपला शिवलाल जुना सोयरा. आपल्याला काय फसवणार आहे का. आता पा बरं घ्या बरं दाबून मग. आता कसं मला माहित आहे का बाबू, विश्वासघात होईल म्हणून. हा शिवला आपला जोयचा सोयरा असल्यावर आपल्याला फसवेल म्हणून. पोराला गोळ्या चालू आहे. ती पोरगा पागल आहे. त्यानं सांगितलं नाही. हरामखोरानं फसवलं. सांगायला पाहिजे होती की नाही दलिंदरानं. सांगितलं नाही सहाय्यानं. बाबा आता काही खरं नाही आहे. लोक फसायचे नाही लागला. आपल्याला फसवलं त्यानं. तरी तुम्हाला म्हणू फुकून पाणी प्या. नाही अटकला आता घाटीत कचरं. आता कसं झाला मा बहीणचा संसार बरबाद. आता सांगा दुसरं लग्न म्हटलं की किती कठीण काम आहे. दुसरी काही बिमारी असती त्याचा इलाज केला गेला असता. पण पागल म्हटल्यानंतर जिंदगी फरक. गोया जनन सपेलच राहील. कामना धंदा काही. पागलाचं काय खरं असते. गेला कुठे सोडून गेला कुकडे पाहून तर मग विशेष वेगळा. माय साको तुम्ही ना बाबा बहिणीला फसवलं बाबा. तुम्ही फसवलं बाबा बहिणीला बाबा. तुम्हीच फसवलं. तुम्ही काने होता. तुम्ही ऐकत नाही ना आमच्या म्हटलं काय. माहिती तरी म्हणे दादा की असं तसं. पण तुम्ही अगव आहे ना. तुम्ही अगव आहे. बाबू मला माहित आहे का असं आहे म्हणून. हा पागल निघीन म्हणून मला काही मनी मानशीच नाही ना बाबा. ते एक तर त्या शिवल्यानं सांगितलं नाही. गावातल्यानं कोण सांगितलं. सारेनं सायजेनं त्याच्या गावातल्यानं लपून ठेवलं. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. माहित नाही फोडू दिलं की हा पागल आहे म्हणून. त्याची माहित आहे. त्या गंठ्याची माहितीची भावना. त्या बाईनं बुडीने सांगितलं नाही की मा पोराला गोळ्या चालू आहेत बा. अशी बिमारी आहे. ती बुडी बी लुच्ची लेखाची. तिने लपून ठेवलं. किती बदमाश ते बाई. किती बदमाश. हो ना बाबू, सारेच बदमाश निघले. आता काय करतं. चाल बरं चाल. आपल्याला अर्जंट जाणं आहे. तुझी बहीण कशी करून राहिली. रात्री छातीवर बसला म्हणतात त्या बहीणच्या. जीव घेत होता त्या बहीणचा तो. पागल झाला ना तो. चाल लवकर बापा. तर जाणं आहे आपल्याला लवकर पटकनी. आता पटकनी जाणार. तुम्ही राजा लय ऐकतच नाही तुम्ही आमच्या म्हटलं. कधीच नाही ऐकलं ना. चला आता चला. बापा माया चुकलं. मी काय म्हणून राहिला आता. चुकलं नाही माय. चुकलं ना बापा. माया निर्णय चुकला. मला माहित नाही ना. अशी दलिंदर का माहित. असे लोक फसवतील तर आपल्याला. चाल बापा. ते बापा सख्या बापानं पोरगी फसवली मा बापानं. काय तर हुंडा नाही घेतो. वावर चांगला, जमीन चांगली, पोरगा चांगला, दिसायला चांगला. ढमुका झाला. दिला फसवला डांगऱ्या मा बहीणचा. दिला पगलाच्या गळ्यात बांधून माझी बहीण. मायले असं वाटते आता मा बापाले 2-4 धक्के मारा. काय करतो बाबू. आता झालं ते माझ्यानं. आता काय करू सांग. आता काय करू सांग आता काय करू. तर चला मग गड्यानं. काय करू ना करू. तू गहू म्हणा. हो बाई तुमच्या जवळ समजून सांगा जरासं. कसा करून राहिला बा आम्हाला भावनाची. येऊ धमक्या देऊन राहिला. झालं ना तोडून फला ना करून. असं करसान तसं करीन तसं करसान तसं करीन. काय समजून काय सांगू मी. सांगा ना. तुम्ही नसतं मला फसवलं. आम्ही काय फसवलं बाबा तुम्हाला. आम्ही आलतो तुमच्या घरोदारी. ते त्याला पहिला आवरा तुमच्या जवळ आला आणि मी झपके मारून खोटं तोडून टाकी. महाराज आता तो झालं ना तोडून फळा नका तोडू. तुम्ही बरे भेटली वाईटीचा. सांगून राहिलो मी. माणूस किती आहे तसं तुमच्या जवळ सांगा.
बाबा म्हणणं तसं नाही, तुम्ही नाही फसवलं, पण आता सांगा, आता तो आगाऊपणा करून राहिला, तो पागल झाला तर आम्ही काय करा? आम्ही काय करा? आम्ही आमचा तर नाही फसला बाबांचा. आम्हाला तर माहित टाकू नको तू पागल आहे म्हणून. असं बोला ना की तुम्हाला माहित नव्हतं. अरे बापा त्या गोया का आजच्या चालू आहेत का? लहानपणापासून 10-12 वर्ष आता त्यापासून गोया चालू आहेत त्याली, तर आजपासून तो सटकेला आहे ना. आता आम्हाला वाटलं बा तुम्हाला माहित अशी, शिवलालला सांगितलं अशी. आज आज मला पुरीचा फोन आला की बाबा म्हणे माझा नवरा पागल झाला. आता मला काही माहित नव्हतं बापा. हे लय बेकार झालं. आज काही शिवल्यानं सांगितलं नाही. अरे वही मी तुम्हाला सांगत होतो, पण आता म्हणी माणशी नाही बा. मला वाटलं तुम्हाला माहित आहे बा की बा घंट्याला गोया चालू आहे पागलच्या. आता कसं आता अचानक पागल झाला तो म्हणून, नाही गोयात जर घेत राहिला असता तुम्हाला माहित नसतं, तुम्ही राहिले असते. आणि मला असं वाटलं असतं बा तुम्हाला माहित आहे, पण झालं असतं ते काय बा. आता काय आता आमचं आम्हाला माहित आहे कसंच काय करावं, काही सुचून नाही राहिलं राजा. आम्हाला काहीच माहित नव्हतं ना, काहीच माहित नव्हतं. सारं त्या शिवल्यानं अंधारात ठेवलं ना. आता हे उजेडात आलं म्हणून, तो सटकला म्हणून माहित पडलं. काय तर मग काचं काय बाबा, पोरगी जिंदगी झाली ती खराब माया. लेकर बाकर झाल्यावर मग काय हो बापा, मग काय सोबत तुटते का? आता तरी काय ना काही केलं जाईल, पुढे काय आहे मग. वही आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या पुरीले घेऊन जा तुम्ही घरी. त्या पागला नांदी लागू नका. आम्हाला तो परेशान करून राहिला. तुमच्या पुरीला का लहान परेशान करणार आहे का तो? तुम्ही त्याच्या नांदीच नका लागू आता. तताच तू करा, पावती घेऊन टाका. जे रामकृष्ण हरी जपोचा व्यवहार असेल तू काय मोडमाड करून टाका. काय आहे तर त्याच्या नांदी नका लागू. त्याच्या पुऱ्या गोळ्यासाठी केलात बरं. आणि पागल लोक एकदा पागल झाल्यावर डबल सुधरत नसतात, हे जिंदगीभर पागल राहतात. नाही माझी बहीण आम्ही थोडी पाठवतो बापा. नाही आता तर नाही मोडला व्हिडिओ. आता नाही बापा, याच्यासोबत कोण पागल आहे? त्याच्या तो काही ठेवू नका. तो काही सुधरत नाही बरं. तो मागं पागल झालता, लय 5-6 खेप दवाखान्यात गेलाय. त्याला किती वया द्या तुम्ही, काही बजेट लागत नाही. आणि पुढे काम धंदा केला तर बरोबर, नाही तुमच्या पुरीला उरापटार घ्या लागेल. जिंदगीभर का तुमची पोरगी का वावरात जाईन का? बेकार नांद असते तो. मला सांगतो मी, पागल सुधरत नाही. पावतीच घेऊन टाका तुम्ही. ही तसंच करतो आता, तसंच करतो बा. पावती घेऊन टाकतो बा पोरीची. तताच तू करतो मी येईल बद बाबा. असं कोण वागू न बा हे. कोण कसं काय माझी पोरगी नांद्याला पाठवू बाबा? नाही बापा. बाई कसं आम्हालाच तर गातलेली परेशान करून राहिला. मला म्हणे तू झाडच कोण तोडून राहिला म्हणे. कोण दिल्या मला शादवलं त्यानं हरामखोरानं. दुसऱ्याला काय केव्हा आहे हो बा. पण तुमच्या पुरी रात्री जर मारलं त्यानं गच्चीवर बसला पागला, काय सांगता येत नाही ना. तुम्ही बोलून राहिले ते बरोबर आहे ना. रात्रीचं काही सांगता येत नाही पागलाचं. सुटकणार बी नाही. हे बारा हेली ताकद असते पागलाच्या अंगात. चला बा मी येतो बा. चला बा, पुरी तिकडे लढत असेल बापा. हो या बाई या तुम्ही. सयाच्या गंठ्या तू मानायला लागतं का? मला नाही झाड तोडू देत आहे की तू माझं वावरातले झाड तोडून राहिल तुम्ही. म्हणजे तू झाड कसा तोडणार? मग आता दाबून आता बायकोच नाही राहत तू. त्याला कोणत्या सासरा आता मी आपल्या नांदी लागला म्हणजे पुरा खापीच घातला आपण. कोणती म्हणतात मले. आणि योगा योग तू बी मस्त रस्त्यावरच भेटला येऊ त्याचा सासरा. बरोबर सांगता बी आलो. चला आता गावात झाला की आपल्याला तमाशा पाहायले. पागल झाला मला शांतरा शिकवायला आलता. ये म्हणा गोया आता जिंदगीभर पागल व्हायच्या. म्हणजे म्हणे झाडा लहान फलानं बरा. बाबा आले का बाबा? तुम्ही बरे आले बाबा? पार कसं पागल फिरून राहिला तर नंगा पुंगा बनेला चड्डीवर. तुम्ही तुमच्या डोळ्याने आता काय येतं? हो ना बाई, दिसून तर राहिलच ते. आता पागल म्हटल्यानंतर काय त्याला काय कपड्याची न्यायची त्याची काय काळजी आहे? डोक्षच नाही झाले, मेंदूच नाही राहिला. सटकेल म्हटल्यानंतर विषय खोल आहे ना. राम राम हो सासरे बुवा. राम राम. कोपरापासून कोपरा लोक राम राम. का आले का? ठेव त्या बापाला चहा ठेव. झाडं लावायला तुमच्या बापाले. झाडं लावायला लावतो ना. 500 झाडं. बरे मा साया गोळे तर मला लक्ष नाही बापा. टोकले आला का सोबत? कारण काय मिसूर तर काय वाढवली तू ना. पहिलवानच दिसतं बा. चाल तुले दोन झाडं लावायला लावतो. टाक बा चहा टाक. मग झाडं लावायला काम लावतो मी. झाडं लावायला आलो ना. शेणपाणी करायला लागेल तेही सांगा. पागल तर पागल जगाचं. हो शिवल्या काही लाज वाटते रे तुले? हो मग पोरी फसवली लगाजो ना दलिंदर. हा पागलच्या गळ्यात बांधली. काय बोलून राहिला? झाडं लावा झाडं. बिनलाच्या खानीच्या. अरे हो शिवल्या. ये बाई म्या काय फसवलं बापा. काय तुम्ही नाव घेऊन राहिले माय घेऊन ना देणं. तुमची पोरगी माझं नाव घेऊन राहिली. माना बोट म्हणून राहिले बा. म्या केलं जरा गुन्हा केला का? चौकशी करणं तुमचं काम आहे बापा. गावात येणं पाहणं, 4 लोकांना विचारणं. म्या काय संबंध आणला? तुम्हाला पटला तुम्ही न केला. मा काय दोष आहे त्याच्यामध्ये? नाही तुझ्या काही गुन्हाच नाही ना. गुन्हाचं चूक तर आमची आहे ना. आम्ही चौकशी केली नाही. आम्हाला पोरगी द्यायला लागते तर आम्ही विश्वास ठेवला ना. विश्वास चुना घात केला आमचा.
आम्हाला माहिती आहे का पागला गळ्यात बांधशील आमची पोरगी तर मॅप मॅट आहे म्हणून त्याला वया चालू आहेत जरासं काही सांगायले सोयरे होतो ना आपण तुझ्या बायकोचा माझ भाऊ आणि मी लाज वाटू दे जराशी काही बा तुमचं काही काम आहे बा उठ गोंड्या सूट चांगलं झालं तर तुम्ही नाही केलं आणि वाईट केलं तर म्या केलं काही तर मग आता आले शिवलाल शेपूट डाब्याले 1 वर्ष लग्न झालं होऊन झाले लोक का झपला गेले होते का तुम्हाला तुम्ही तुमचा विचार करायला पाहिजे होता पागल आहे चांगला आहे तर तुमच्या पोरी समजलं नाही का हेंबाडी होती का तुमची पोरगी हो बाबा तुम्ही कोणासोबत बोलूच नका ना हा पागल आहे हा काही खरं नाही बाबा अटी राहून तुम्ही मला घेऊन चाला तुमच्यासोबत मी अटी नाही राहत मी नाही बाई तुले कोण म्हणलं बापा रायटीचा नाही अटी राहणच नाही बापा या पागला गोयात काय करतो बापा सटपला एखाद्या रात्री जर त्या गच्चीवर बसला खलास केलं तुला काय करशील पागलाचं काय गॅरंटी आहे का अहो वा मगापासून ऐकून राहिलो बा पागल 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 मी काय केलं मी कोणता पागल येता बरोबर सासरा आला तो राम राम घातला बा चहा टाकायला सांगून राहिलो तरी तुम्ही मला पागल म्हणून राहिले तुम्ही झाले पागल तुम्हाला वया पाहिजे द्या नामदे राहिले वया द्या बरं 2 ओ बापा तुम्ही असं काही बोलू नका ना मा पोरगा पागल नाही काही त्याने वारं लागलं ना काय तर काहीतरी झोमलं त्याले म्हणून तो असं करून राहिला वारं लागलं आणि काहीतरी झोमलं तुम्ही तर पुरे लुच्च्या सांगायला पाहिजे नाही जर असं मी काही महापोराला गोया चालू आहेत की काही केळकर करे दाखवा आहे महापोराचा आम्हाला सारं माहीत पडलं रस्त्यानं आलो तर आम्ही काय आहे तर काही सांगू नका तुम्ही शांतपणा माहिती आहे आम्हाला झालं चाललो आम्ही आमच्या पुरीला घेऊन बाबा या लुच्चे नाही की आपल्याला पुरं फसवलं याईनं हरामखोऱ्यानं गोड बोलून फसवलं आपल्याला हा शिवल्या पहिले याचा काटा काढूच आपण पण आता चला आपण बाईले घरी घेऊन जाऊ आपल्या काय बा बातका बतंगड करून राहिले बा तुम्ही उशी गोष्ट आहे आता होते तो चांगला दवाखान्यात नेला की तो का खराब आहे का पोट्टा चांगला इमानदार पोट्टा राजा कामा धंद्याचा पोट्टा 4 एकर 5 एकर जमीन आहे जो घरदार बांधलेला कोणा गोष्टीचं टेन्शन नाही राजा तुम्ही काय मग बिमारी कोणाला नसते कोणाला शुगर आहे कोणाला बीपी आहे कोणाला काही आहे आता त्याला मानसिक ताणाची बिमारी आहे तर आपण काय करू शकतो प्रत्येकाला बिमारी आहे ना बातका बतंगड मग पागल्या गायत बांधणं आमची पोरगी तू पोरगी देणार सरपंच मग तू त्याला बांधणं पागल्या गायत एखादा मी आणू का एखादा पागल नागपूरच्या याच्यामधला पागल सेंटर मधला आणू का एखादा बा आता तुम्ही कुकडेच बोलून राहिले बा मी कुकडे बोलून राहिलो मी बाबा आता ज्या गोष्ट झाली आता त्याला काही आहे का इलाज होते तो चांगला गंठ्या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका एवढं टेन्शन येते मला माहित आहे असं ऐकले की पण तो तसा काही गलत पोरगा नाही आहे त्याची गॅरंटी आम्ही घेतो गावाले तुमच्या पोरील जर जरासा जरी त्रास झाला तर आम्ही जबाबदार झाली जीव गेल्यावर काय जीव मी तुमचं रात्रीच तर पुरे हातळावर बसलता तो बरं की नाही गच्ची नाही दाबली कटकन मेलीस ती माझी पोरगी आज पुरायला यायला लागलं असतं मले काय करू त्याचं मले नाही पाहिजे बापा तो तुम्ही गोया द्या की सोया द्या मला सांगू नका आमचं काय तर निपटून टाका बापा असं करू नका बापा तुम्ही जाऊ नका ना बापा तिला घेऊन जाऊ नका ना भाऊ मी तुमच्या पाया लागतो भाऊ नेऊ नका ना सुनीने नेऊ नका ना बापा बाई काही पाया नको लागू बापा मा काय पाया लागतं पहिले जर 2 गोष्टी सांगितल्या असत्या तू आम्हाला की मामा पोराले अशी बिमारी आहे मी गोया देऊन राहिली बरं गोया चालू आहेत मा पोराले लक्ष दे जा असं आहे वा देशांत द्या बा पोरगी तुम्ही सांगितलं का तुम्ही नजरात ठेवलं की नाही तुम्ही लपवलं कोण लपवलं झाली वय चूक झाली आता माफ करा बुवा आता काय एवढ्या बारीनं चूक झाली म्हणता चला मित्र उर्वरित भागात उद्या पाहू आता व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि पुढे स्टोरी कशी बनवा हे सुद्धा कमेंट करून सांगा बरं काय करा लागते पुढे मित्र तुमच्या टीव्ही जर असेच खोटं बोलून संबंध व्हायला असतील तर तेही कमेंट करून सांगा बरं